तर माळेगाव कारखान्यातल्या पराभवानंतर सोमेश्वर आणि छत्रपती हे दोन कारखाने ताब्यात ठेवण्यात अजित पवारांना यश आलंय। मात्र त्यांच्या मनातल्या माळेगावच्या पराभवाची खंत ही अद्यापही दूर झालेली नाही। त्यामुळेच आज बारामतीत झालेल्या सभेत अजित पवारांनी गद्दारांना सज्जड दम दिला। मला जसं कळतंय तसं त्यांनी किती आता मला विरोध करा, पण मी त्यांना खरेदी विक्री संघ, दूध संघ, मार्केट कमिटी कुठल्याही ठिकाणी सहभाग घेणार। वेगळा मार्ग स्वीकारावा, काय करायचं ते करावं, पण अजिबात त्यांनी अजित पवारांच्याकडनं आपल्याला काही माझ्याकडनं कामाची त्यांनी अपेक्षा करू नये। मी आहे तालुक्याचा आमदार, मी विरोधक आला तर त्याचं काम करेल, कारण मला माहिती आहे तो उघड माथ्याने माझ्याकडे आला विरोधक असताना, पण जो माझ्याकडे जवळ बसून माझ्याशी गद्दारी करतो त्यांनी माझं सहयोगमध्ये दारात देखील यायचं कारण। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।